माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजयी होणारे आमदार उत्तमराव जानकर विजयी होऊन देखील त्यांनी ईव्हीएम विरोधामध्ये आवाज उठवणारे देशातले पहिले आमदार आहेत. ते स्वतः आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल? खरं तर 23 तारखेला तुम्ही राजीनामा देणार होतात. उपोषणाला देखील दिल्लीमध्ये जंतर मंतरला बसणार होतात. पण तुम्ही तिथं माघारी आलात. काय कारण? नाही, त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना मार्कडवाडीच्या विषयानं, धानोरच्या विषयानं या लोकांची प्रतिज्ञापत्र दाखल करणं आणि इलेक्शन कमिशनबरोबर चर्चा करणं, ही इलेक्शन कमिशनला आमच्या शंकांचं निरसन करणं, या तालुक्याचा जो आक्रोश आहे, या महाराष्ट्राचा जो आक्रोश आहे, त्या बाबतीमध्ये त्यांना ती फार मोठी संधी होती, की नेमकं काय घडलंय? ज्या गावामध्ये मला 300 मतं दाखवण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहेत. मग हे का घडलं? आणि जर घडलं असेल तर इलेक्शन कमिशनचं शंकांचं निरसन करणं आणि या मतदाराविषयी किंवा या निवडणूक प्रोसेसविषयी काय त्याच्यामध्ये सुधारणा करणं. आमची साधी मागणी होती, की आमच्या गावामधील या लोकांचं 15 दिवसामध्ये मॉक पोलिंग घ्या. मॉक पोलिंग नसेल तर तुम्ही बॅलेटवरती त्याचं पडताळणी करून द्या. आमचा हा आक्रोश आहे, तुम्ही ऐका. आणि असं असताना इलेक्शन कमिशननं त्या ठिकाणाहून पळ काढला. त्या ठिकाणी त्यांनी भेट नाकारली. बरोबर आहे. निवडणूक आयोग असेल किंवा राष्ट्रपती असतील, संपूर्णपणे ह्या विषयाचं दुर्लक्ष करतात. काय कारण आहे? नाही, ठरवून केलं जातंय. ज्याही पद्धतीनं मी गेली अनेक वर्ष अनेक निवडणुका लढतोय. मी तर विधानसभेच्या 3 निवडणुका यापूर्वी लढलेलो आहे आणि ईव्हीएमवर पराभूत पण झालेलो आहे. पण कधी अशा पद्धतीची हेराफेरी, मतदानामध्ये वाढ करणं, ती वाढलेली मतं पैकीच्या पैकी ह्यांनाच पडणं, 25-25, 30-30 हजार मतं तिकडली या मतदारसंघामध्ये टाकणं, या मतदारसंघामधली त्या आणि सगळ्यात वाईट म्हणजे मी एक-एक मतदारसंघ बघतोय. हा शिरूर जो मतदारसंघ आहे, 37,000 एवढी मतं, दुबार मतं आहेत. आणि ही दुबार मतं सगळी पैकीच्या पैकी पोलिंग झालेली आहेत. इलेक्शन कमिशनकडं याची जे मतदान पोलिंग झालं त्याला टिक मार्क करून त्याच्या याद्या असतात. ते रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड तुम्ही जनतेमध्ये खुलं केलं पाहिजे. लोकांना माहिती अधिकारामध्ये दिलं पाहिजे, की कोण-कोण माणसानं लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि कोणत्या-कोणत्या माणसानं दुबार त्या ठिकाणी विधानसभेला मतदान केलेलं आहे. आणि मग ह्याला परवानगी दिली गेली कशी? दुबार मतं तुमच्याकडे एवढं कॉम्प्युटरायझेशन आहे. हे दुबार मतं राहतात कशी? आणि एकाखाली एक सिरियली नावं आहेत. आणि असं मी एक यादी बघितली, जवळ-जवळ त्यामध्ये 966 लोकांची यादी आहे. 966 मध्ये जवळ-जवळ 408 का 9 एवढी दुबार लोक आहेत. म्हणजे 400 आणि 400, 800 म्हणलं तर साधारणपणे एक 150 लोकं सोडली तर सगळे दुबारच आहेत. तेच आज संजय राऊतने देखील सामनामधून ह्याचा उल्लेख केलेला आहे, की जी वाढीव मतदान आहे, ते भाजपलाच कसं पडतं. त्यांनी देखील आज सामनात सगळा हल्लाबोल केला ईव्हीएमच्या विरोधात. नाही, नक्कीच हे अतिशय म्हणजे इतकं भयानक आहे, की यामध्ये दुसरा असा विषय सगळ्यात महत्त्वाचा या प्रक्रियेमधला आहे, की तुम्ही लोकसभेला ज्यावेळेला मतदान पोलिंग करत होता, त्यावेळी 7 सेकंदामध्ये 1 मत. ही तुमचं इलेक्शन मॅन्युअल मधल्या गाईडलाईननुसार एक 7 सेकंदामध्ये मत पोल व्हायला पाहिजे. मग विधानसभेलाच त्याला 16 सेकंद, 17 सेकंद, 12 सेकंद, म्हणजे तुम्ही 2-2 स्लिपा एका वेळेला छापत होता, 3-3 स्लिपा एका वेळेला छापत होता किंवा त्याच्यामधलं जे गॅप आहे तुम्हाला पत्रिकाची हेराफेरी करण्यासाठी. तर माझं म्हणणं आहे, की इलेक्शन कमिशननं लोकसभा मतदानाच्या प्रक्रियेमधलं व्हिडिओ क्लिप आणि विधानसभा निवडणुकीमधल्या व्हिडिओ क्लिप ह्या दोन्ही दिल्या पाहिजेत आणि इलेक्शन कमिशननं जाहीर केलं पाहिजे, की एक वोट होण्यासाठी तुमचा नियम आहे 7 सेकंदाचा. मग आम्हाला 17 सेकंद का लागत होते? 17 सेकंद लागण्याचं कारण काय? आणि त्या पद्धतीनं तुम्ही गाईडलाईन त्या ठिकाणी केलेलं नाही. दुसरा असा विषय, की सगळं देश म्हणतोय, ज्यावेळेला एखादा निवडून आलेला आमदार म्हणतोय, त्यावेळेला साधी प्रोसेस आहे, की आमच्या गावामध्ये या. तुमची ईव्हीएम आहे तर ईव्हीएमच मोजू. पण ईव्हीएमच्या मध्ये पुढं जो त्या व्हीव्हीपॅटमध्ये जो प्रिंटर लावलेला आहे, तो बाहेर काढा.
त्याच्यामधली चिठ्ठी प्रिंट होऊन आमच्या हातामध्ये येऊ द्या. त्याच्यावर आमची सही असू द्या, त्याला नंबर असू द्या आणि हेच व्ही-व्ही-पॅट तुम्ही पुढं ठेवा बॉक्स म्हणून. त्याच्यामध्ये ती चिठ्ठी टाकू द्या. एवढी सुधारणा करायला तुम्हाला अडचण काय आहे? चिठ्ठी तर प्रिंट होते, तुमचा व्ही-व्ही-पॅट बॉक्स तर आहे आणि तुमचं ई-व्ही-एमच मोजायचं आहे. आमची तक्रार झाली किंवा आम्हाला शंका वाटली तर रँडमली 25 व्ही-व्ही-पॅट मोजा. या सगळ्या गोष्टीवरनं संजय राऊतने आता आरोप केलाय, की खरं संविधान झाकून नकली संविधानावरती देश चालवला जातो असा आरोप केलेला आहे. खरं तर गुजरात हा आता फर्जीवाडा ठरत आहे. नकली नोटा असतील, नकली संविधान असेल, सगळं तिथं नकली चालू असल्याचं देखील नकली नोटा असा त्यांनी आरोप केला. नाही भयानक आहे, भयानक आहे. म्हणजे याची कल्पना करू शकत नाही. देशातल्या लोकांना याची कल्पना नाही. म्हणजे कोर्ट असेल, ते पूर्णपणे दबून गेलेलं आहे. इलेक्शन कमिशन हा पूर्णपणे खिशामध्ये गेलेला आहे. ह्याच्यामध्ये कुणी राष्ट्रपती असू द्या, एकही माणूस यामध्ये दखल घ्यायला तयार नाही. आणि हे तुम्हाला काय आहे पारदर्शी अजून पारदर्शी करा ना. ज्यावेळेला 2012 ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं, की हे कंट्रोल युनिट किंवा नुसते ईव्हीएम हे पारदर्शी होत नाही. त्याला मत गेलेलं दिसलं पाहिजे. आता व्ही-व्ही-पॅट लावला. व्ही-व्ही-पॅट लावल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा हेराफेरी करायला लागला. मग अजून पारदर्शी करा. प्रिंटर ठेवा. पूर्वी मत देताना रेषेच्या वर खाली गेलं मत बाद व्हायचं. एका चिन्हावरती डबल पोल केलं मत बाद व्हायचं. एखादं अस्पष्ट चित्र आलं मत बाद व्हायचं. तुम्ही प्रिंटर ठेवा ना. प्रिंटर ठेवायला काय अडचण आहे? आता आहेच ना तुमचं प्रिंटर. प्रजासत्ताक दिनी जे पद्म पुरस्कार दिले जाते, ते जे महत्त्वाचे ते मरणोत्तर दिले गेलेत. खरं तर जिवंतपणे पुरस्कार देणं अपेक्षित होतं. तुम्हाला काय वाटतं? नाही जर जिवंतपणी त्या माणसानं दिलं असतं, तर ती माणसं समाज व्यवस्थेसाठी पुढे आली असती आणि ज्यांना पुरस्कार दिला, त्या माणसानं प्रहार केला असता तुमच्या या व्यवस्थेवरती. सगळं काय, सगळं काय तुमच्या खिशामध्ये आज घातलेलं आहे. म्हणजे लोकशाही उरली कुठं? कुणी बोलायचं? आणि एखादा बोलला, तर तो राजद्रोह म्हणजे कायदा बदलला तुम्ही. राष्ट्रपती या संविधानाच्या रखवालदार आहेत. मात्र त्यांच्याकडून प्रामाणिकपणे रखवालदारी केली जात नाही असल्याचा देखील आरोप संजय राऊत करतात. अहो, राष्ट्रपती रबरी स्टॅम्प आहे, निवडणूक आयोग रबरी स्टॅम्प आहे. आता राहिलंय काय? संजय राऊत साहेबांनी एकट्याने ओरडून चालणार नाही. सगळ्यांनी यामध्ये सगळा देश उठावा लागेल किंवा या देशामध्ये एक साखळी साखळी तयार करावी लागेल, की टोटल माणूस जोडला जाईल आणि याच्या विरोधामध्ये तो या प्रक्रियेच्या विरोधामध्ये आणि लोकशाही जिवंत राखण्यासाठी आज नाही लढला, तर माझ्या माहितीप्रमाणे वर्ष 6 महिन्याच्या आतमध्ये या देशावरती आणीबाणी किंवा पाकिस्तानसारखं संकट आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आज तयार झालेली आहे. संविधान कुठेतरी धोक्यात आले असं आपल्याला वाटतंय का? नाही संविधान तर संपवलेलंच आहे. धोका हा नाहीच. वन मॅन शो आमचं आम्ही म्हणाल ते पूर्व दिशा अशा प्रकारचा हा सगळा पूर्णपणे देशामध्ये राज्यामध्ये ही प्रक्रिया आहे. कुठेतरी छोटं राज्य दिल्लीसारखं, कुठेतरी झारखंडसारखं, कुठेतरी जम्मू काश्मीरसारखं आणि मग तुमचा अलगाना आहे. हे दाखवणं आणि मोठ्या राज्यामध्ये पुन्हा 25% 20% मतावरती आणि ती बी कमी पडत असली, तर त्याच्यामध्ये दुबार घालायची. या मतदारसंघामधून त्या मतदारसंघामध्ये टाकायची आणि अनेक प्रकार वाढीव मतदार करायचे 40-40, 50-50 लाख म्हणजे असे प्रकार या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या आयुष्यामध्ये या 50-45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही पाहिले नाही. देशाला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करणारे हे लोक देशाला पुढं कसं नेणार असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. नाही माझं मत आहे त्याच दिवशी देश पारतंत्र्यामध्ये गेला आणि यांच्या हातामध्ये सत्ता येणं हे किती घातक आणि धोक्याचं आहे. याची जाणीव मला झालेली आहे, अनेक लोकांना झालेली आहे. पण त्या माणसाच्या अंगामध्ये तेवढं बळ नाही, हिंमत नाही. एखाद्याला पद्मभूषण दिला, जिवंतपणी दिला असता, तर निश्चितपणानं तो माणूस या देशाच्या लोकशाहीसाठी, पुढच्या पिढीसाठी झटला असता, झगडला असता. परंतु आता कोणाचीही हिंमत होत नाही यांच्या विरोधात लढायची, ही परिस्थिती या देशामध्ये तयार झाली. देवेंद्र फडणवीस परकीय गुंतवणूक आणण्याकरता दाभोसला गेले होते. मात्र येताना त्यांनी पुणे आणि हैदराबाद येथील कंपन्यांशी करार करून 10,000 कोटीचा करार केला सांगतात. आता ते काय करतात, काय त्यांच्याविषयी अ, द म्हणजे करार करणं किंवा हे करणं प्रत्येक वेळेला आणि आपण बघतोय
या महाराष्ट्रामध्ये उद्योग असेल, ते सगळे गुजरातला जातात. कुणी उद्योग आणले, ह्यानी आणले तरी ते गुजरातला जातात आणि आपल्या महाराष्ट्रात असलेला उद्योगसुद्धा गुजरातलाच जातो. त्यामुळं नवीन आणलं काय आणि आणेपर्यंत तो गुजरातला गेलेला असतो आणि म्हणून या ठिकाणी कुठं दावोसला गेले काय ना अजून कुठं हाऊसला गेले काय, काय त्याच्यामुळं फरक पण पडणार आहे? परकीय चलनाच्या नावाखाली त्यांनी पुणे आणि हैदराबादच्याच कंपनीशी करार केलेत. आता काय करणार? आता त्यांची हे राज्य कसं चालवतायत, देश कसं चालवतायत माहीत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे ही जे डॉलरच्या किमती आहेत रुपयाच्या, त्या 100च्या आसपास जातील. डिझेल, पेट्रोल ₹150-200 अराजकता ही निश्चित आहे, लवकर आहे. या लाडकी बहिणीमुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्या योजना, माझी पाणी पुरवठा योजना 100 कोटीची आहे. ती गेली 6 महिने झालं बंद आहे. आणि अजून सांगतायत 6 महिने त्याला रुपया येणार नाही. मग 90% पैसे खर्च करून या योजनेचा काय उपयोग? आणि मग तुम्हाला नेमकं लोकांना पाणी पाजायचं आहे का फक्त राज्य करायचं आहे? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आहे. संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींना आता प्रतिष्ठा मिळते असं वाटतंय का आपल्याला? आणि नक्कीच ही व्यवस्थाच तयार केली जाते आणि त्या पद्धतीचंच हे सगळं राबवलं जातंय आणि कुणी यांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. ना मराठा समाज आज उपोषण करतोय, त्याची दखल घेतली जाते. ना धनगर समाजाच्या आरक्षणाचा आवाज, त्याची दखल घेतली जाते. ना मुस्लिम, ना दलित. कुणाचं दलित तर तुम्ही बाबासाहेबाचं नाव घेतलं की नरकात जाल. हे आता उरलं काय? आणि कोण मांडणार? असा हा विषय या देशामध्ये, राज्यामध्ये झालेला आहे. पण हा उत्तमराव जानकर या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत राहील. आमदार असेन नसेन किंवा त्या पदासाठी म्हणून माझी लढाई काली नव्हती, आजही नाही. निश्चितपणाने मी एका टप्प्यावरती या देशामध्ये पुन्हा लोकशाही स्थापित करण्यासाठी हा लढा चालू राहील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25,000 ते 30,000 मतदान मोजले बोगस किंवा लावारिस, बेवारिस मतदान मोजले गेल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय. नाही ते तर भयानक आहे. भयानक म्हणजे तुम्हाला मी आता स्लिप हे पाठवतो. 36 लोकांच्या ह्याच्यामध्ये पैकीच्या पैकी दुबार लोक आहेत. आणि कशी नोंदवली, काय करताय, त्यांच्या पत्ता नाही, पुढं काय नाव नाही. कुठलाही माणूस न न मतदान नोंदवत असताना त्याचा रकाना रिकामा नसतो. आणि मग तुमची रकानी रिकामी कशी आहे? आणि ह्याच्यावरती या निवडणूक इलेक्शन कमिशन हा टी-एन शेषनसारखा एखादा जन्मावा लागेल. त्याच वेळेला याच्यामध्ये काही सुधारणा झाली तर होईल. अन्यथा हे फार विचित्र आणि संकट आहे या देशावरती, राज्यावर. काय पुढची भूमिका काय असणार आता आपली? नाही, नक्कीच त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये लढावं लागणार आहे आणि यामधून आता मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतोय. आमच्या गावानं ज्यावेळेला मतदान दिलं, ते मतदान गेलं कुठं हे जर इलेक्शन कमिशन सांगत नसेल, तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय दोन्हीमध्ये आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये याचिका दाखल करतोय आणि तोपर्यंत आम्ही त्या कोर्टापुढून उठणार नाही. हजारो वकील, हजारो माझी न्यायमूर्ती, आम्ही सगळ्या प्रकारचे आम्ही त्या कोर्टाच्या समोर बसून राहू. आम्हाला न्याय द्या. ही व्यवस्था पारदर्शी करा आणि त्यासाठी निश्चितपणानं संघर्ष केला जाईल. कुठेतरी महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवायला कमी पडते का? कारण तुम्ही एकटेच आमदार आहात की कायमस्वरूपी ह्याच्यावरती आवाज उठवत आलाय. आता राज्यभरातून कुठूनही ह्याच्यावर आवाज उठवला जात नाही. नाही, काल मुंबईमध्ये पार्टीच्या वतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे. पण आम्ही सगळे 30 तारखेनंतर दिल्लीमध्ये बसतोय. देशभरामध्ये साखळी तयार करायची किंवा कशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये जोर लावायचा आणि अनेक वकील आहेत, की एक 10-20 हजार वकिलांचं म्हणणं आहे, की ही व्यवस्था ठीक झाली पाहिजे. कितीतरी माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना वाटतंय, की ही व्यवस्था ठीक झाली पाहिजे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल त्याच्यापुढे बसून राहू. जोपर्यंत कोर्टाने आम्हाला न्याय दिला पाहिजे, ही सगळ्यात शेवटची भूमिका आहे. आणि कोर्टच देत नसेल, तर मग मात्र या देशामधली लोकशाही संपली. या देशामध्ये अराजकता आल्याशिवाय राहणार नाही. उद्या कोर्टही राहणार नाही. 30 तारखेला कोण-कोण उपस्थित असणार आणि कसं नियोजन असणार?
नाही, दिल्लीमध्ये आता 30 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं. 1 महिन्याचं अधिवेशन आहे. त्या आठवड्याभरामध्ये याची चर्चा होईल. सगळ्यांशी मनोज झाशी माझी चर्चा झालेली आहे. संजय राऊतांशी माझी चर्चा झालेली आहे. राघवन चड्डा म्हणून आहेत आपचे खासदार, त्यांच्याशी माझी चर्चा. संजय सिंह आपचे खासदार, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. राहुल गांधींचे जे तामिळनाडूचे खासदार आहेत, नाव विसरलो, त्यांच्याबरोबर चर्चा, अनेक लोकांबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे पुढं जाईल आणि देश लढेल. सुप्रीम कोर्टाला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. माळशिरसहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.